2 दिवसाच्या अधिवेशनामध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं आहे की अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आम्हा सर्व 12 विधानसभा सदस्यांवर जी निलंबनाची कारवाई केली ती सूडबुद्धीने षडयंत्र रचून महाराष्ट्र विकास आघाडीच्या ठाकरे सरकारने केली। समोर ज्या गोष्टी येत आहेत त्या पडद्या आडच्या गोष्टी तर इतक्या भयंकर आहेत की आज त्याची आम्ही वाच्यता करणार नाही, पण योग्य वेळेला त्याचा स्फोट जरूर करू की ज्या वेळेला ही 12 नावं ठरवली जात होती त्यावेळेला त्याचं कारण काय होतं, स्पेसिफिक नावं का घेतली गेली, कोणाचाच दोष नसताना आणि कोणीच शिवीगाळी केलेली नसताना ही मनगडत कहाणी का रचली गेली, स्पेसिफिक नंबर का घेतला गेला, 1 वर्षाचं निलंबन का प्रस्तावित केलं, या सगळ्या मागे राजकीय षडयंत्र आहे। आणि म्हणून त्याही दिवशी आम्ही स्पष्ट केलं होतं, कुठलाही गुन्हा न करता शिक्षा घेणारे आम्ही सगळे 12 विधानसभा सदस्य आहोत। खरं तर नैसर्गिक न्यायाला धरून आम्हाला आमचं म्हणणं मांडण्याची तरी संधी दिली पाहिजे होती। आम्हाला म्हणणं मांडण्याची संधी दिली नाही आणि ज्या गोष्टीचा एका स्पेसिफिक घटनेचा पुरावाच नाही, कारण घटना घडलीच नव्हती, त्यामुळे पुरावा असण्याचा प्रश्नच नाही, तरी त्या कल्पोकल्पित चेंबरमधल्या गोष्टीवरना ही एवढी मोठी कारवाई केली। आम्ही त्याचा निषेध करतो आणि या सगळ्याच्यावर न्यायालयात दाद मागण्याचं आम्ही ठरवलंय। आज माननीय विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसजींबरोबर आणि काही कायदे तज्ज्ञांबरोबर आमची बैठक झाली आहे आणि आता हे सत्य न्यायालयाच्या दरवाजावर आम्ही मांडणार आहोत आणि त्यामधून आम्हाला योग्य ते न्याय मिलेल अशी आमची अपेक्षा है। हम सबने देखा है 2 दिन के सत्र अधिवेशन में लगातार लोकशाही मूल्यों की हत्या करने का काम ये महाराष्ट्र विकास आघाड़ी के ठाकरे सरकार ने किया। एक षड्यंत्र रचाकर मनगढ़ंत कहानी बनाकर बदले की भावना से हम 12 सदस्यों के ऊपर सस्पेंशन की कार्रवाई की गई है। जो घटना घटी नहीं थी इसके कारण उसका कोई एविडेंस पुख्ता सबूत होने की संभावना ही नहीं है। ऐसी घटना के कल्पोकल्पित आधार पर हम सबको सस्पेंशन किया है। हमारे पास पर्दे के पीछे की बहुत सारी जानकारी है। ये 12 नंबर ही क्यों चुना गया, 12 सदस्यों के नाम भी तय करने में 1 घंटा क्या चर्चा हुई सत्ताधारी पक्ष में, जिनका रोल नहीं था या जो वहाँ मौजूद भी नहीं थे उनका भी नाम क्यों डाला गया, ये सब सही समय पर हम उसका भी पर्दाफाश करेंगे। लेकिन महाराष्ट्र की विधानसभा में राजनीतिक प्रेरणा से जो कभी घटा ही नहीं, उस आधार पर इतनी बड़ी कार्रवाई ये स्वतंत्र महाराष्ट्र के विधानसभा में पहली बार हुआ है। हम इसका धिक्कार करते हैं और हमने तय किया है कि न्याय की गुहार अभी हम कोर्ट के सामने लगाएंगे। हम कोर्ट में इसके ऊपर पिटीशन करेंगे। विपक्ष के नेता माननीय देवेंद्र फडणवीस जी के साथ और बहुत कायदे पंडित
जो सदस्य थे उनके साथ भी हमारी बैठक हुई है और हम न्यायालय में इस प्रकरण को लेके जाकर न्याय लेकर ही रहेंगे, ये हमने निर्णय किया है। धन्यवाद। जे उपस्थित होते शिवसेनेची त्यांची नावं का नाही टाकली आमचा प्रश्न आहे। ही एकतर्फा कारवाई आहे। शिवसेनेच्या ज्या सदस्यांनी हुल्लडबाजी केली, शिवीगाळ केली, हल्ला करण्याचा प्रयत्न केला, त्यांची नावं का वगळण्यात आली हा आमचा सवाल आहे। आणि केवळ आम्ही म्हणतो असं नाही, तालिकेवर बसलेले सन्माननीय सदस्य भास्कर जाधव हे सुद्धा ज्यावेळेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसजींनी प्रस्ताव मांडण्याआधी स्वतःचं निवेदन केलं, त्याच्या उत्तरात तेही म्हणाले की हो शिवसेनेचे सदस्य होते, तरी त्यांची नावं का वगळण्यात आली आहे। सगळ्या घटनांचा पर्दाफाश योग्य वेळेला आम्ही करू। या अशा भपकेबाज धमक्या आणि कारवाईने आम्ही घाबरणारे नाही आहोत। खरं तर आमच्यावर कारवाई करून ठाकरे सरकार किती डरपोक आहे त्यांनी स्वतः सिद्ध केलेलं आहे। असं जर त्यांनी केलं असेल तर ते मुंबई महानगरपालिका निवडणूक हरण्याच्या विचाराने घाबरलेत असंच म्हणावं लागेल। कोणी मुख्यमंत्री असं म्हणाले की काळीमा प्रश्न ही घटना आहे, भाजपसारख्या पक्षाकडनं अशी अपेक्षा नव्हती, अतिशय वाईट वर्तन। ज्यांचा परिचयच, ज्यांच्या पक्षाची ओळखच शिवीगाळ आणि शिवराळ अशी आहे, त्या पक्षाच्या नेत्यांनी आम्हाला शहाणपण शिकवू नये। सन्माननीय भुजबळ साहेब कायद्याच्या चकाट्यात वर्षानुवर्ष अडकल्यामुळे स्वतःला कायदेपंडित समजत असतील, पण त्यांच्यापेक्षाही अन्य लोकांना कायदा कळतो याचं त्यांनी भान ठेवावं। तुम्ही अन्याय कराल आणि आम्ही रडत बसू असं होणार नाही। आम्ही लढणार आहोत आणि त्यामुळे न्यायालयात दाद मागणार आहोत। माझं वाक्य तुम्ही किंवा त्यांनी दोघांनी ऐकलं नसेल। स्पष्टपणे प्रेस कॉन्फरन्समध्ये मी सांगितलं आणि तेच माननीय देवेंद्रजींनी सांगितलं, अशी कुठलीही अपशब्द, शिवी, अपमर्द मी सोडा आमच्या कोणीच सदस्यांनी केले नाही। तरी प्रमुख प्रतोद म्हणून मी त्यांना असं म्हटलं, तरी तुम्हाला काही असं वाटत असेल तर मी तुमची क्षमा मागेन। ती त्यांनी मान्य केली, माझी गळाभेट केली आणि गळाभेट केल्यानंतर गळा चिरण्याचं काम कोणाच्या सांगण्यावरनं केलं आहे ते आम्हाला माहिती आहे। खरं तर त्या सगळ्या घटनेसंबंधातली सर्व CCTV कॅमेऱ्याची आम्ही मागणी करतो। पॅसेजमधल्या, सभागृहातल्या, दालनातल्या सगळीकडची CCTVची मागणी आम्ही केलेली आहे। This is nothing but a political conspiracy. This is nothing but a decided, motivated action by the Thackeray government. We have all the records and the information how MVA government has come to the conclusion of the number of the MLAs, also the name of the MLAs. Also, a concocted story has been planted. We will expose them at the right time, but we must again mention here that none of our MLA has even uttered any bad word to any member.
Since we have not done so, there is no record to prove with the MVA government also. And in such situation, we have no other option than to knock the door of the court, and we are going to raise it before the proper forum at the court. We already had a meeting about the same with legal experts and our opposition leader, Mr. Fadnavis ji, and we are going to raise it before the court. Our leaders and analysts from Khizri benches, particularly Chhagan Bhujbal, they are saying that there will be no gains if you go to the governor or before any court in this matter particularly. Mr. Bhujbal must have already engaged himself into many criminal activities or cases. That's why he must have claiming that he is an expert about the law, which is not so. There are many more legal luminaries or experts who may not be criminals. They know the law better, and we are taking their advice, and we are knocking the door of the court. There are also assumption on the number of 12, because 12 number names are... I already replied. 12 names are pending with the governor, so is there any confidence with that number? I have already replied what I have to say on that. हा तर कायदेशीर प्रक्रियेतना तपासण्याचा भाग आहे, पण ज्यांची व्हिडिओ इतकी व्हायरल झाली आहे की आपल्या गावाच्या मंदिरातच आपल्या नातेवाईकांना जे शिवागाळी करू शकतात, त्यांच्यापासून त्यांच्या नातेवाईकांना सुरक्षा दिली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. अजून एक विषय, वर्षानुवर्ष सार्वजनिक गणेशोत्सवाचे विषय घेऊन आम्ही सगळे सहकारी भांडत असतो, विषय मांडत असतो. हे दुसरं वर्ष आहे की ज्या वेळेला सार्वजनिक आणि घरगुती गणेशोत्सवाच्या बाबतीत ठाकरे सरकारने नियम आणि नियमावली अतिशय उशिरा जाहीर केली. या बाबतीत मी स्वतः आणि पक्षाच्या वतीने माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं की आपण उंचीची जी मर्यादा घातली आहे त्याचं तात्विक आणि वैज्ञानिक कारण स्पष्ट होत नाही. माझ्या घरात किती फुटाची उंचीची मूर्ती मी बसवायची यावर सरकार निर्बंध का घालू पाहतं याचं कारण स्पष्ट होत नाही. जरूर कोरोनाचा प्रसार होऊ नये, प्रादुर्भाव होऊ नये म्हणून गर्दीच्या बाबतीतले नियम सरकारचे जरूर पाळले पाहिजे. पण माझ्या घरात 2.25 फुटाची मूर्ती मी बसवल्यावर कोरोना पसरणार नाही किंवा पसरेल याचा आधार काय? आम्ही सरकारला पत्र लिहिलंय, विनंती केली, बैठक घ्या. पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासात असं झालंय की समन्वय समिती असेल, महासंघ असेल, मूर्तिकार संघ असेल, राजनैतिक पक्ष असतील, यांना कोणालाही न बोलवता एकतर्फा निर्णय सरकारने घोषित केला आहे. आणि आज जी माहिती समोर येते त्यामध्ये सेना भवनमध्ये काही बैठका होणार आहेत. ह्या चोरी छुपकेचा धंदा शिवसेनेने बंद करावा. विघ्नहर्त्याच्या प्रकरणात सुद्धा लपून छपून बनवाबनवीचे धंदे शिवसेनेने बंद करावे. मुख्यमंत्री महोदयांनी बैठक सर्वपक्षीय बोलवावी, सर्व संघटनांची बोलवावी. खरं तर त्यालाही उशीर झाला आहे. मूर्तिकार आणि कारखानदारांनी ऑलरेडी मूर्त्या बनवल्या आहेत. त्यांचा रोजगार आणि अर्थव्यवस्था त्या मूर्त्यांवर आहे. खूप मोठं नुकसान त्यांचं होत आहे. त्यांची नुकसान भरपाई द्यावी आमची मागणी आहे. आणि सरकारने जे निर्णय आणि निर्बंध घातले आहेत ते एकतर्फा आहेत, त्याचा पुनर्विचार केलाच पाहिजे ही आमची त्यातली मागणी आहे. आम्ही हेही स्पष्ट केलं आहे, 47 वर्ष जे प्रतिबंधित होतं अशा दारूच्या परवानग्याला तुम्ही परमिशन देऊ शकता, तर 100 वर्षापेक्षा जास्त परंपरा असलेल्या गणेशोत्सवावर निर्बंध तुम्ही का घालताय? आणि त्यामुळे ठाकरे सरकारने आमची बैठक बोलवावी, अन्यथा जनतेचा जनक्षोभ या गणेशोत्सवाच्या काळात हिंदू सणांवर निर्बंध घातल्याबद्दल होईल आणि त्याची जबाबदारी ठाकरे सरकारची असेल.